नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा रहस्यावर बोलणार आहोत. प्रत्येक पुरुषाच्या मनात हे रहस्य कुठेतरी नक्कीच दडलेलं असतं. आपण नेहमी विचार करतो, पैसा, रूप किंवा मोठे पद यापैकी नक्की कोणती गोष्ट स्त्रीला त्या पुरुषाशी कायमस्वरूपी जोडून ठेवते. त्या पुरुषाची आठवण तिला सतत येते आणि त्या पुरुषाला ती आयुष्यात त्याच्यापासून कधीही लांब जाऊ शकत नाही किंवा त्याच्या आठवणीतून ती कधीही बाहेर पडू शकत नाही. असा कोणता गुण आहे पुरुषांचा जो स्त्रीला अगदी मनापासून आवडतो? मित्रांनो, बघा, 10% पुरुषांचे सत्य सांगणार आहे, त्यांची स्त्री कधीही कोणत्या परिस्थितीत सोडून जात नाही. या रहस्यांचा संबंध तुमच्या बँक बॅलन्सशी नाही किंवा तुमच्या दिसण्याशीही नाही. हे सत्य थोडे टोचणारे आहे, कारण ते तुमच्या पुरुषाच्या अहंकाराला आव्हान देते. हे सत्य ऐकल्यावर काहींना राग येईल, तर काहींचे डोळे उघडतील. पण जर तुम्ही हे सत्य स्वीकारले, तर तुम्ही केवळ तुमचे नातेसंबंधच नाही, तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकता. मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा गुण आहे सुरक्षा. पैशांनी विकत घेता येत नाही. पण लक्ष द्या, मी इथे केवळ बँक बॅलन्स किंवा मालमत्तेची आर्थिक सुरक्षा सांगत नाहीये. तर आवश्यक आहे, पण ती तर आवश्यक आहे, त्याहून एक कितीतरी मोठी खोलवरची सुरक्षा आहे, ती म्हणजे भावनिक आणि मानसिक सुरक्षा. पुरुषाजवळ वर्तनाची स्थिरता असावी. तो पुरुष स्त्रीला कोणत्याही परिस्थितीत न तुटणारे कवच वाटतो. ती तुमच्यासोबत असताना स्वतःला जगातील सर्वात सुरक्षित व्यक्ती मानते. तिच्या मनात एक खोल विश्वास असतो की माझ्या आयुष्यात जर मोठे संकट आले आणि मी आतून जरी पूर्ण मोडले, तरी हा माणूस माझ्यासमोर खंबीरपणे नक्कीच उभा राहील. मी घाबरले तर हा माझा हात घट्ट धरून ठेवेल. ओशो म्हणतात, स्त्री फुलासारखी असते, जी सुरक्षितता मिळाल्यावर पूर्णपणे फुलते. तुमच्यात ती ऊर्जा असायला हवी, जी बाहेर कितीही मोठी वादळे असली तरी आतून शांत आणि अखंड राहते. जर तुम्ही प्रत्येक लहानसहान गोष्टीवर चिडत असाल, पटकन घाबरत असाल किंवा तुम्ही अस्थिर असाल, तर तुमच्यासोबत असणारी स्त्री कधीच भावनिक आधार तिला मिळणार नाही. स्त्री अशा घराच्या शोधात असते जिथे तिला कसलीही भीती वाटणार नाही, जिथे तिला आधार मिळतो. घर बनवायला हवे. मित्रांनो, आर्थिक स्थिरता तुम्हाला पैसा देईल. भावनिक स्थिरता तुम्हाला ती स्त्री देईल जी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. मित्रांनो, भावनिक सुरक्षा मिळाली की स्त्री पुढची गोष्ट शोधते, ती म्हणजे लक्ष. मित्रांनो, बघा, फक्त बघणे ही नाही, तर खऱ्या अर्थाने तिला पाहणे म्हणजे गोष्ट तुमच्या नात्याची दिशा बदलू शकते. आजकालचे पुरुष तिच्याकडे नुसते बघतात, पण तिला पाहत नाहीत. बघणे म्हणजे केवळ तिचे रूप पाहणे, शरीर पाहणे नव्हे. पण पाहणे म्हणजे काय? तर पाहणे म्हणजे तिने न बोलताही ती काय सांगू इच्छिते हे जाणून घेणे. तिचे डोळे काय बोलतात, तिच्या शब्दामागे कोणती भावना दडलेली आहे. मित्रांनो, ती खुश आहे का की फक्त दिखावा करत आहे? तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही तुमच्या स्त्रीच्या शब्दांमागील भावना समजून घेण्याचा किती वेळा प्रयत्न केला आहे? मित्रांनो, कारण बहुतेक पुरुष फक्त आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्या स्त्रीकडे पाहतात. मित्रांनो, बघा, इच्छांच्या चष्म्यातून स्त्रीला पाहता, पण जी स्त्री एका पुरुषाच्या डोळ्यामध्ये आपले अस्तित्व पाहते, तिला जाणीव होते की या माणसासाठी मी फक्त एक व्यक्ती नाही, तर एक संपूर्ण जग आहे. अशा पुरुषाला ती स्त्री कल्पनाही करू शकत नाही की सोडून जाण्याची. तुम्ही तिला काय देता यापेक्षा तुम्ही तिला किती लक्ष देता हे सर्वात महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही तिच्या लहानसहान गरजा, तिच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्याल आणि तिचे बोलणे शांतपणे, एकाग्रतेने ऐकून घ्याल, तेव्हा ती तुमच्याशी भावनिकरित्या जोडली जाते. तेव्हा ते नाते केवळ शरीराचे राहत नाही, तर ते आत्म्याचे बनते. आत्म्याशी जोडलेले नाते कधीही तुटत नाही. आत्मिक जोडणी निर्माण झाल्यावर त्या नात्यात सर्वात महत्त्वाची असते ती स्पष्टता आणि प्रतिबद्धता. मित्रांनो, ती तिसरा गुण पाहतोय, ती म्हणजे तुमच्या आयुष्यात पर्याय नव्हे तर निर्णय असावी. हे समजून घेणे खूप गरजेचं आहे. आजच्या जगात अनेक पुरुष नात्यामध्ये एक मोठी चूक करतात. ते संदिग्धता ठेवतात. बघू पुढे काय होते, पाहू, मला विचार करायला वेळ दे, अशी विधाने करून स्त्रीला सतत संभ्रमात ठेवतात. पण स्त्रीला संभ्रम नको असतो, तिला स्पष्टता हवी असते. ज्या पुरुषासाठी केवळ ती एक पर्याय असते, त्याला ती सहज सोडून जाते. पण ज्या पुरुषासाठी ती एक निर्णय असते, ज्याने आपल्या आत्मविश्वासाने घेतला आहे, त्या पुरुषासोबत ती आयुष्यभर टिकून राहते. मित्रांनो, तुमचा होकार ठाम असला पाहिजे. तुमच्या मनात कोणताही संशयाचा गोंधळ नसावा.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. असे आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.